की जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मगाशी जाहीर केलेलं आहे आणि केंद्रीय अश्विनी वैष्णव यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये डिक्लेअर केलेलं आहे. असं आहे की 2021 साली जी सार्वत्रिक जनगणना व्हायची पाहिजे होती ती कोविडमुळे झाली नाही. आणि प्रत्येक दशकाच्या शेवटी जनगणना करून बरीचशी माहिती त्यामध्ये फक्त आकडे मोजत नाहीत, लोकसंख्या मोजत नाही, तर बऱ्याच गोष्टी मोजल्या जातात. ते घडलेलं नाही. म्हणून काँग्रेस पक्षाची अधिकृत मागणी की लवकरात लवकर जनगणना घ्या आणि त्यानंतर मग पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना करायची का नाही करायची, बरेच त्यातले विषय गुंतलेले आहेत. पण सर्वात महत्त्वाचं की जर आपण जनगणना केली आणि त्यामध्ये लोकांच्या सामाजिक स्थितीची, आर्थिक स्थितीची, रोजगाराची, शेतकऱ्यांची परिस्थिती जर आढावा घेतला गेला तर विकास कामाची दिशा ठरवण्याकरता ते फार महत्त्व ठरतं. म्हणून काँग्रेस पक्षाची मागणी आहे की लवकरात लवकर जनगणना केली पाहिजे आणि त्या जनगणना करताना जातवार माहिती गोळा केली पाहिजे. कुणाला नोकरी आहे, कुणी IAS अधिकारी आहे का, कुणी गॅझेटेड अधिकारी आहे का, कुणी सुशिक्षित बेरोजगार आहे, ही सगळी पूर्ण गणना केली पाहिजे. अशा प्रकारे जातवार जनगणना पहिल्यांदा आमच्या सरकारनं UPA सरकारनं 2011 साली केली होती. पण काही तिथं उच्च पातळीवर निर्णय घेतला गेला की या माहितीला आता प्रकट करता येणार नाही किंवा त्यामध्ये काही दोष आहेत आणि त्यामुळे लोकांचे गैरसमज होतील. म्हणून 2011च्या जातवार जनगणनेची आकडेवारी प्रकाशित केली गेली नाही. पण त्यानंतर जे सरकार आलं त्या सरकारने त्याचे दोष काढण्याचा प्रयत्न, पुन्हा चुका होते ते दुरुस्त करायचा प्रयत्न केला आणि मोदी सरकारने काम चालू ठेवलं आणि त्यांनी हे काम पूर्ण केलं. पण जो निर्णय UPA सरकारने घेतला होता की याचे आकडे जाहीर करणं योग्य होणार नाही, तोच निर्णय मोदी सरकारनं चालू ठेवलेला आहे. आणि जुने आकडे 2011चे जे आहेत त्याची जातवार जनगणनेची माहिती सरकारकडं आज उपलब्ध आहे. तरी आमची मागणी करत बराच वेळ झालेला आहे, 11 पासून आत्तापर्यंत. नव्यानं मागणी करा. आणि मला वाटतं मी काय ऐकलं नाही, पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे केंद्र सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेतला, त्याचं स्वागत आहे. काँग्रेसनं कायम जातनिहाय जनगणनेचा विरोध केला. तुम्ही जो संदर्भ सांगितला तो त्यामुळे असं म्हणतात. 2011 साली मनमोहन सिंग सरकारनं काय केलं होतं त्याच्या त्यांना विसर पडला का? ते IAS अधिकारी त्यावेळेला होते. आम्ही केलं फक्त एक आहे की त्याचे आकडे जाहीर करायचे नाहीत असा UPA सरकारनं निर्णय घेतला आणि तोच निर्णय मोदी सरकारनं कायम ठेवलेला आहे. आता तो निर्णय 2011चा जनगणना होती, आता उशीर झाले, त्यामुळे नव्यानं झाली पाहिजे. आम्ही विरोध केल्यानंतर आमच्या प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये किंवा प्रत्येक भाषणामध्ये, राहुल गांधींच्या भाषणामध्ये जातवार जनगणना झाली पाहिजे किंवा जनगणना करताना जातवार माहिती घेतली गेली पाहिजे. नाही नाही ते असं म्हटलेलं नाही. आत्ता फक्त आमची मागणी जनगणना करताना जातवार माहिती गोळा करा. पुढचा भाग जेव्हा होईल तेव्हा सांगतील ना ते, आत्ता नाही. आत्ता असं जे अधिकृत तशी घोषणा केलेली नाही आहे. नाही ते असे येतात, ते असं नाही आलेलं. आता अलीकडे कोल्हापूरला वगैरे होते तसं नव्हतं. पण पहिल्यांदा आपण जातवार जनगणना करूया, त्याच्या माहितीचा वापर कसा करायचा पुढे बघू आपण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.